कारण या देशातले सगळे पक्ष बाबासाहेबांचा पक्ष नष्ट करायच्या मागे लागले। म्हणून आमच्या समाजातल्या काही दलालांना ते मंत्रिपद देतात, काही लोकांना महामंडळ मिळाले। तुम्हाला माहित आहे तर बाबासाहेबांचा पक्ष हा नष्ट झाला पाहिजे, तो गटातटामध्ये विभागला पाहिजे। परंतु मी तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांचा पक्ष आजही निवडणूक आयोगाकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फाउंडर बाय डॉक्टर B.R. आंबेडकर रजिस्टर्ड नंबर 191 या क्रमांकावरती आजही तो पक्ष जिवंत आहे आणि त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार क्षितिज गायकवाड आहे। आपण जर हा पक्ष विजयी केला तर हा बाबासाहेबांचा पक्ष तुम्ही जिंकून आणला असं होईल आणि ह्या प्रस्थापितांचे दुकानं बंद होतील। रिपब्लिक या शब्दाचा अर्थ रेस पब्लिका होतो लॅटिन भाषेमध्ये आणि त्याचा अर्थ त्या भाषेमध्ये होतो सत्ता उलथून पाडणारे लोक। लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्षाला मजबूत केल्याशिवाय देशात डेमोक्रेसी पार्लमेंटरी डेमोक्रेसी उभी राहणार नाही। जगामध्ये 158 राष्ट्र आहेत जे स्वतःला रिपब्लिक म्हणतात, परंतु बाबासाहेबांना जेव्हा विचारलं की ही रिपब्लिक आहे आयडियोलॉजी तुम्ही अमेरिकेच्या घटनेतून घेतली का, तर बाबासाहेब नाही म्हणतात। त्यांना पुन्हा प्रश्न केला की हे तुम्ही प्लेटो कडून घेतले का, सॉक्रेटिस कडून घेतलं का, अरिस्टॉटल कडून घेतलं का, कारण हे जगातले विद्वान लोक ग्रीक देशामधले यांच्याकडून तुम्ही ती रिपब्लिकची प्रेरणा घेतली का, तर बाबासाहेब म्हणतात नाही, ही तर भारतकालीन प्रेरणा आहे, ही बुद्धाच्या काळातही होती, बुद्धाच्या आधीही होती आणि तीच प्रेरणा मी संविधानामध्ये घेतलेली आहे। तुकाराम का महाराज काय म्हणतात, सत्य असत्याशी केले मन ग्वाही मान येलेले नाही बहुमता। विदर्भाचे आमचे नेते प्रकाशजी कुंभे आपल्या वस्तीत ज्यांनी 30 वर्षाचा कार्यकाळ घालवला ते आमचे आदरणीय मेश्राम साहेब आणि ज्यांच्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे ते आमचे मित्र या प्रभाग क्रमांक अ चे उमेदवार क्षितिज गायकवाड, उपस्थित भगिनींनो आणि बंधूंनो, बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं हे सर्वांना माहिती आहे, परंतु त्या संविधानाप्रमाणे देश चालला पाहिजे। त्या संविधानाप्रमाणे देशातल्या प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्य त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जगता आली पाहिजे। यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी हा पक्ष स्थापन केलेला आहे। हा जो पक्ष आहे या पक्षाची जर घटना आपण वाचली, ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये या देशातल्या सगळ्या नागरिकांना सर्व प्रकारचे अधिकार दिले, त्याचप्रमाणे त्याच बाबासाहेबांनी या पक्षासाठी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या पहिल्याच आर्टिकलमध्ये बाबासाहेबांनी असं स्पष्ट केलेलं आहे की हा जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष जो आहे तो संविधानात दिलेले ध्येय आणि धोरण राबविण्यासाठी कार्यरत राहील। तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा इतिहास पहा। या पक्षाने जे कार्य केलेलं आहे भारतातल्या कुठल्याही पक्षाने केलेलं नाही आहे। गोरगरिबांना ज्या काही सोयी सवलती मिळतात, कुठल्याही सवलती असो, आपण उदाहरण घेऊ, स्वस्त धान्य दुकान, हे स्वस्त धान्य गोरगरिबांना मिळालं पाहिजे याचं आंदोलन कोणी केलं? याचं आंदोलन 1964 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केलं। 6 महिने, वर्षभर, थोडेफार लोक नाही, 3,40,000चा आकडा आहे तुरुंगात गेल्याचा। हे जाती धर्मासाठीचं आंदोलन आहे का? की एका विशिष्ट जातीला बा धान्य मिळालं पाहिजे, सोयी मिळाल्या पाहिजे? जे भूमिहीन आहेत या देशामध्ये, ज्यांच्याकडे शेती नाही, जमीन नाही, त्या भूमिहीनांना देखील शेती मिळाली पाहिजे आणि तीही मोफत मिळाली पाहिजे, म्हणून या रिपब्लिकन पक्षाने आंदोलन केलेले आहे। आज आपण पाहतो जे काही SC ST चे जे लोक आहेत ते कुठल्याही जाती धर्मातले असो, त्या सर्वांना, त्या सर्व भूमिहीनांना मोफत जमीन मिळते। ओलीत असेल तर 2 एकर आणि कोरडवाहू असेल तर 4 एकर मोफत जमीन मिळते। त्या योजनेचं नाव आहे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना।
दादासाहेब गायकवाडांचं नाव काय आहे त्या योजनेला? कारण त्यावेळेला दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि त्यांनी 14 मागण्या सरकारला केल्या होत्या आणि त्यावेळेला हे इतकं आंदोलन गाजलं की सगळ्या मागण्या त्यावेळेला मंजूर झाल्या. म्हणून आपल्याला ज्या गरजू ज्या सुविधा आहेत, या गरजू सुविधा, जसं आपल्याला एखादा उद्योग उभा करायचा असेल तर आपल्याला जे कर्ज मिळते आणि कर्जमाफीचं कधी आंदोलन आपण ऐकतो, तर हे कोणी निर्माण केलेलं आहे? काँग्रेस तर सत्तेत होती, आता दुसरा पक्ष सत्तेत आहे, परंतु या योजना ज्या कार्यान्वित आहेत, याचे जे कायदे बनलेले आहेत ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जे आंदोलन झालं त्याच्यासाठी बनलेलं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, म्हणजे बघा, जो स्वतःला ओबीसी म्हणतो तोही या घटनेमध्ये आला, जो स्वतःला शेड्यूल कास्ट म्हणतो तोही या घटनेमध्ये आला, आणि जो स्वतःला ट्राईब म्हणतो तोही या घटनेमध्ये आला. म्हणजे देशातले सगळे लोक बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये घेतलेले आहे. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. लोकांना असं वाटते की बा जाती आणि धर्माला सोयी सवलती किंवा आरक्षण किंवा नोकऱ्या मिळतात. संविधानामध्ये असं कुठलंही प्रयोजन नाही की एखाद्या जातीला आरक्षण मिळते, एखाद्या धर्माच्या व्यक्तीला आरक्षण मिळते. हा इतका अपप्रचार झालेला आहे. आर्टिकल 340 संविधानाचं काय सांगते, काय लिहिलेलं आहे त्याच्यात, हे कुणाला लागू होते? तर हे अदर बॅकवर्ड क्लास, ज्याला आपण ओबीसी म्हणतो. मग वेगवेगळ्या 52% हा समाज आहे. या समाजाला सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या त्यांना आरक्षण मिळते, नोकरी मिळते, राजकीय प्रतिनिधित्व मिळते, आणखी वेगवेगळ्या शैक्षणिक सोयी सवलती ह्या सर्व काही मिळत असतील. त्याचा बेस काय आहे? त्याचा बेस जात नाही आहे, धर्म नाही आहे. तर आर्टिकल 340 प्रमाणे जो सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे, अशा समाजाला ओबीसी म्हटलेलं आहे घटनेने. मग असा समाज कोण आहे? तर तुम्ही अभ्यास करा. 3743 जाती आहेत भारतातल्या. या 3743 जातीमध्ये कोण आहे? शेड्यूल कास्ट नाही आहे, शेड्यूल ट्राईब नाही आहे. हे सगळेच्या सगळे ज्याला आपण ओबीसी म्हणतो, ही सगळी मंडळी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना, कोणीही असो तो, कुठल्याही जातीचा आणि कुठल्याही धर्माचा, त्या प्रत्येकाला संविधानामधून बाबासाहेबांनी न्याय दिलेला आहे. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. बाबासाहेब आंबेडकर हयात होते. मद्रास मधल्या चंपकम राजन दोराई नावाच्या एका मुलीला मेडिकलमध्ये ऍडमिशन मिळाली नाही. शाळेमध्ये डॉक्टर बनण्यासाठी तिला मेडिकलमध्ये ऍडमिशन मिळाली नाही. तिने कोर्टात केस टाकली की जर आरक्षणाची व्यवस्था नसती, या पर्सेंटेजची म्हणजे जे सुविधा आहे ती जर नसती, तर मला डॉक्टरची विद्यार्थी म्हणून ऍडमिशन कॉलेजमध्ये मिळाली असते. कोर्टाने काय निकाल दिला की बरोबर आहे. बाबासाहेबांनी सांगितलं फंडामेंटल राईट्स, प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहे, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून कोर्टाने म्हटलं की हे आरक्षण जे आहे या मुलीच्या फंडामेंटल राईटच्या विरोधात जाते आणि आरक्षणामुळं तिला मेडिकलला ऍडमिशन मिळाली नाही, असा निकाल देऊन आरक्षण रद्द करून टाकलं. 19 मे 1951 बाबासाहेबांनी पार्लमेंटमध्ये याचा संदर्भातला बिल आणला की चंपकम दोराई राजन ही जी केस आहे, ज्या ब्राह्मण मुलीला मेडिकलला ऍडमिशन मिळाली नाही, तिचा फंडामेंटल राईट नष्ट होत आहे, हा तिचा अधिकार नष्ट होऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरच अशी व्यक्ती आहे पहिली ज्यांनी ब्राह्मण मुलीला न्याय मिळासाठी संविधानात बदल करून टाकला. तो बदल कोण्या तारखेला केला? 19 मे 1951. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की लोक अपप्रचार करतात, लोक समजून घेत नाही की बाबासाहेब आंबेडकरांनी कुणासाठी काय काय केलेलं आहे. अपप्रचार करतात लोक की केवळ दलितांसाठीच काम केलं बाबासाहेबांनी.
दलितच त्यांचंच नेतृत्व बाबासाहेब करत होते, हे बिलकुल खोटं आहे. तुम्ही इतिहास वाचा, तुमच्या त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तुम्ही ओबीसीची यादी पहा, त्याच्यामध्ये ब्राह्मणाच्या 85 जाती आहेत. धिग्रा ब्राह्मण, पतित ब्राह्मण, वाल्मिकी ब्राह्मण, किरवंत ब्राह्मण, अशा वेगवेगळ्या मी तुम्हाला नावं सांगू शकतो. त्याच्यामध्ये राजपूत आहेत, ठाकूर आहेत, बनिया आहेत. असा एकही समाज नाही की ज्याला बाबासाहेबांनी न्याय दिलेला नाही. तुम्ही कल्पना करू शकता की ओबीसी ज्याला म्हणतात त्याच्यात ब्राह्मण सुद्धा आहे. आता किरवंत नावाची एक जात आहे ब्राह्मण समाजामध्ये. त्या किरवंत जातीला गरुड पुराणाशिवाय कुठलाही ग्रंथ वाचण्याचा अधिकार नाही आहे. इव्हन सत्यनारायण करण्याचा देखील त्याला अधिकार नाही आहे. म्हणून सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास हे जे निकष आहे ओबीसी साठी ते त्याला लागू पडतात का? तर त्याला इतर ग्रंथ वाचण्याची मनाई आहे. तो किरवंत या ब्राह्मणातल्या पोट जातीचा असल्यामुळं त्याला फक्त स्मशानाचे क्रियाकर्म करण्याचे अधिकार आहेत, सत्यनारायण करण्याचे अधिकार नाही, इतर ग्रंथ वाचण्याचे अधिकार नाही, इतर सामाजिक कार्य करण्याचे अधिकार नाही. म्हणून जे 11 बिंदू नामावली संविधानामध्ये मंडल आयोगाने दिलेल्या आहेत, त्या मंडल आयोगामध्ये अशा देशातल्या 85 ब्राह्मणाच्या जाती अदर बॅकवर्ड क्लास म्हणून ओबीसी म्हणून आरक्षण घेत आहेत. दुसरं जे आरक्षण आपल्याला जे मिळते, शेड्यूल कास्ट ज्याला म्हणतात, मी तुम्हाला सांगितलं की जाती आणि धर्माला अजिबात आरक्षण मिळत नाही. पहिलं आरक्षण आर्टिकल 340 प्रमाणे जे ओबीसीला मिळते ते सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास या 2 मुद्द्यावरती मिळते. दुसरं जे आरक्षण आहे ते कास्ट डिस्क्रिमिनेशन, म्हणजे अशा जातींचा शोध घेतला गेला ज्या जातींशी अमानवीय व्यवहार होतो जातीच्या नावाने, की त्यांनी घोड्यावर बसू नये, त्यांनी मंदिरात जाऊ नये, त्यांनी सार्वजनिक स्थळी जाऊन पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये. म्हणजे हे जे अमानवीय व्यवहार ज्या जातीची होतो त्या जातीचा शोध घेतला गेला. जसं पहिल्यांदा मी सांगितलं की ओबीसीचा शोध कसा घेतला, की जो समाज सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, मागे राहिला, त्यांचा शोध घेऊन त्यांना ओबीसी केलं. आणि जे शेड्यूल कास्ट आहे तर ते कोण शोधले, की ज्यांच्याशी जातीच्या नावाने अमानवीय व्यवहार होतो त्यांना शेड्यूल कास्ट म्हटलेलं आहे. जर जातीला आरक्षण असलं तर मराठा आंदोलन सुरू झालं असतं का? गुजरातमध्ये पाटीदारांचं आंदोलन असतं का? रेड्डींचं आंदोलन असतं का? जाटांचं आंदोलन झालं असतं का देशामध्ये? त्याचं कारण असं आहे की जाती आणि धर्माचा आधार हा रिझर्वेशनचा बेस नाही, सोयी सवलतीचा बेस नाही. तर जे कल्चर आहे भारताचं, जे घडलेलं आहे, जे आपण सोसलेलं आहे 5000 वर्ष, ज्या भारतामध्ये आपल्यावरती अन्याय अत्याचार झाला. उदाहरणार्थ मी तुम्हाला शिवाजी महाराजाचं उदाहरण देऊ शकतो. ते राजे असताना देखील त्यांना न्याय मिळाला नाही सामाजिक. का? तर तुम्ही शूद्र आहात आणि तुम्हाला राज्याभिषेक करता येत नाही. तर ही जी मागासलेलं जे सामाजिक जे काही धोरण होतं त्या धोरणाप्रमाणे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील झाला नाही. त्यांचा जो राज्याभिषेक झाला दुसऱ्यांदा तो झाला शाक्त पंथाप्रमाणे, आणि शाक्त पंथ हा बुद्ध धम्माचा भाग आहे. म्हणजे एक प्रकारे शिवाजी महाराजाचा जो दुसरा राज्याभिषेक झाला तो आपल्याला असं म्हणता येते की तो बौद्ध पद्धतीने झाला. कारण बुद्ध धम्मामध्ये जे हीनयान, महायान, कालचक्रयान, तंत्रयान, शाक्त हा यान असे जे प्रकार आहेत त्या प्रकारापैकी शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक हा बौद्ध पद्धतीने झाला. का? तर ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ही जी वेदांची परंपरा होती, विषमतेची जुन्या काळातली जी परंपरा होती त्या परंपरेप्रमाणे त्यांना शूद्र ठरवलं, तुम्ही क्षत्रिय नाही. म्हणजे सामाजिक जी काही न्यायाची भूमिका आहे बाबासाहेबांनी संविधानामध्ये ती लिहिताना कुठल्या जाती आणि धर्माला प्रोटेक्ट केलेलं नाहीये. म्हणून आरक्षण जे मिळते ते जाती धर्माला मिळत नाही. म्हणून आर्टिकल 341 हे जे आहे शेड्यूल कास्टचं ते कास्ट डिस्क्रिमिनेशन, अस्पृश्यतेवरती आधारित आरक्षण आहे. म्हणून त्या सूचित येणारा कुठलाही व्यक्ती याला अस्पृश्य कायद्याने ठरवलेला आहे. म्हणून तो पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर अन्याय झाल्यावर तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करतो. बाबासाहेबांनी याच नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये 13 ऑक्टोबर 1956 सांगितलं की मी आता यापुढे शेड्यूल कास्ट
अस्पृश्य अनटचेबल असणार नाही का? तर मी उद्या बुद्ध धम्माची दीक्षा घेत आहे. बुद्ध कोण होते? बुद्ध कोण होते? त्या कालखंडातले ते राजे होते. तो किती मोठा माणूस होता? तो काय महार होता? मांग होता का? त्याचा काय संबंध? पण बाबासाहेबांनी त्यांचे विचार एक्सेप्ट केले. जगातला बाबासाहेबांसारखा कोणी विद्वान नाही आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही. जगातले सगळे विद्यापीठ सांगतात, जगातला सगळा सर्वे सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा विद्वान माणूस या पृथ्वीवरती कुठेच झाला नाही, तो भारतामध्ये झालेला आहे. त्या बाबासाहेबांनी आपलं डोकं बुद्धापुढे टेकवलं. बुद्ध काही महार मांग नव्हता, तो अस्पृश्य नव्हता, पण त्याचे जे विचार आहे ते इतके महान होते की एका बुद्धिवादी माणसानं बुद्धाचं अनुसरण केलं. तुम्ही लक्षात घ्या की तसंच आदिवासी जो आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण आदिवासी म्हणतो, ट्रायबल म्हणतो, त्याला आर्टिकल 342 प्रमाणे रिझर्वेशन मिळते, आरक्षण मिळते. ते आरक्षण देखील त्याच्या कस्टमवर आधारित आहे, त्याच्या रूढी आणि परंपरेवरती आधारित आहे. आणि इतके वर्ष होऊनही आजही ओबीसी समाजाची जनगणना झाली नाही. इतके वर्ष होऊनही ओबीसी समाजाला न्याय मिळालेला नाही. आजही ओबीसी समाज 52% आहे, पण या 52% समाजाला ना काँग्रेसने ना बीजेपीने 52% आरक्षण दिलं नाही. उलट हायकोर्टामधून, न्यायालयामधून त्यांनी 49.5% आरक्षणाची मर्यादा घातली. त्याच्यामुळं 52% ओबीसी समाज असताना त्याला केवळ 27% आरक्षण मिळते. बाबासाहेबांचं हे धोरण नव्हतं. संविधानामध्ये स्पष्ट केलेलं आहे, ज्याची जेवढी संख्या आहे, जिसकी जितनी संख्या भारी उतना उसको प्रतिनिधित्व संविधान मध्ये. जर ओबीसी समाज 52% आहे तर 52% ओबीसी खासदार झाले पाहिजे आणि सत्तेत गेले पाहिजे. हा जर बाबासाहेबांचा कायदा लागू झाला तर या देशामध्ये ओबीसी समाज प्राईम मिनिस्ट्री सगळी मंत्रीपद भोगू शकतो. परंतु ओबीसीला ते समजत नाही. ओबीसी समाजाची भांडणं शेड्यूल कास्टची लावून देतात, शेड्यूल कास्टला ओबीसी संघ भांडायला लावतात आणि त्याच्यामुळं दुसरेच लोक, प्रस्थापित लोक, भांडवलदार लोक या देशामध्ये सत्ता हस्तगत करत आहे. आम्ही ओरडू 50 वर्ष, 60-70 वर्ष झाला आंबेडकरी चळवळ चालवतो. आम्ही म्हणतो की बा एज्युकेशन हा फंडामेंटल राईट्स आहे लोकांचा, तो संविधानामध्ये नमूद आहे. तरीही या देशामध्ये आमच्या लोकांना शिक्षण मिळत नाही. या देशातले अनेक गोरगरीब ओबीसीचे लोक असतील, एससीचे लोक असतील, एसटीचे लोक असतील, त्यांना शिक्षण मिळत नाही. संविधानामध्ये शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे तुमचा. देशातल्या प्रत्येक नागरिकांना शिक्षण दिलं पाहिजे. खरंच देशातल्या गोरगरीब लोकांना शिक्षण मिळत आहे का? शिक्षणाचं उलट खाजगीकरण झालं. खाजगी विद्यापीठ या देशामध्ये येऊन राहिले, जेव्हा की बाबासाहेब म्हणतात एज्युकेशन याचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्यासाठी हे फार मोठी गोष्ट करून ठेवलेली आहे देशातल्या नागरिकांसाठी, परंतु आपण लक्ष देत नाही. आपण राजकारणाचे शिकार होऊन जातो आणि आमच्यासारखे लोक बाबासाहेबांचा विचार सांगत राहतात आणि कुठेही बाबासाहेबांच्या विचाराला पाहिजे ती मान्यता मिळत नाही. एक वेळ होती, एक काळ होता की या नागपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाचे महापौर होते. आज ती स्थिती नाही आली, कारण इथलं राजकारण बदलवलं लोकांनी. इथल्या राजकारणाला भांडवलशाहीचं स्वरूप आणलं. ज्याच्याकडे पैसा असेल तो उभा राहील. गोरगरीब उमेदवार उभा नाही राहू शकत. त्यांनी कितीही लोकांची सेवा केली तरी तो तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून जाऊ शकत नाही. अशी निवडणुकीची व्यवस्था या ठिकाणी केली. तरी बरं झालं की बाबासाहेबांनी नियम बनवला की तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तुम्ही किती पैसे लावले पाहिजे, त्याची मर्यादा किती आहे. असं होत आहे का? लाखो करोडो रुपये खर्च केल्या जातात, मत विकत घेतल्या जातात. खरंच ही लोकशाही आहे का? बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता 27 सप्टेंबर 1951 की या देशामध्ये जसं मी शेड्यूल कास्टला न्याय दिला, शेड्यूल ट्राईबला न्याय दिला, तसा न्याय ओबीसीला मिळाला पाहिजे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे आणि त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राजकारणामध्ये, शिक्षणामध्ये, रोजगारामध्ये आणि सगळ्या आर्थिक बजेटमध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि तुम्ही ते करत नाही. म्हणून 27 सप्टेंबर 1951 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, इकडे लक्ष नाही आहे आमचं.
आम्हाला जाती आणि धर्मामध्ये वाटून टाकलेलं आहे. रिपब्लिकन या शब्दाचा अर्थ काय आहे? बाबासाहेबांनी रिपब्लिकन कॉन्स्टिट्यूशन उभं केलेलं आहे. संविधानाच्या पहिल्या पानावरती आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला प्रत्येक भारताचा नागरिक हात पुढे करतो आणि प्रतिज्ञा घेतो. काय प्रतिज्ञा घेतो? काय प्रतिज्ञा दिली बाबासाहेबांनी? सौरजन डेमोक्रॅटिक रिपब्लिक इंडिया घडवण्याची आम्हाला प्रतिज्ञा दिली. आम्हाला समजलं का हे रिपब्लिक इंडिया? विदेशात जातात आमचे लोक, त्यांचा पासपोर्ट तयार होतो, गव्हर्नमेंटला शिक्का मारावा लागते रिपब्लिक ऑफ इंडिया. विदेशातल्या लोकांना आम्ही सांगतो की रिपब्लिक इंडिया मधून आम्ही आलेलो. आम्हाला हे समजलंच नाही की कायद्याने बाबासाहेब आंबेडकरांनी हे राष्ट्र रिपब्लिक राष्ट्र केलेलं आहे. मग आता हे राष्ट्र उद्ध्वस्त झालं पाहिजे, जातीचं राज्य आलं पाहिजे, धर्माचं राज्य आलं पाहिजे, लोकांमध्ये आपसात भांडणं सुरू झाले पाहिजे, श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीचता आली पाहिजे, अशा प्रकारचं राजकारण चालू आहे. आणि ते राजकारण यशस्वी करायचं असेल तर उद्योगपत्यांना देशातल्या जमिनी, देशातले कारखाने, देशातल्या सगळ्या सुखसोयी विकायच्या आणि तो पैसा घेऊन तुम्हाला 500, 1000, 1500 काय असेल ते लाडकी बहीण वगैरे असं करून तुमच्याकडून मतं घ्यायचे आणि सत्ता भोगायची. आणि भारतामध्ये जे काही आपल्याला बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे, जसं रिपब्लिकन पक्षामध्ये भयमुक्त समाज निर्मिती करायची आहे, दुःखमुक्त समाजाची निर्मिती करायची आहे, ते होत आहे का? अजिबात होत नाही. आमचा प्रयत्न आहे. ही जी नवीन मुलं आहेत यांनी बाबासाहेबांचं ते कॉन्स्टिट्यूशन जे आहे 24 पानाचं ते वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये ध्येय उद्दिष्ट इतकी सुंदर आहेत की आम्हाला ते अजूनही समजलेली नाही आहेत. परंतु जगामध्ये असे काही अभ्यासक आणि विद्वान आहेत, त्यांनी एक ग्रंथ तयार केलेला आहे इंडिया ओट्स नावाचा. आणि त्या ग्रंथामध्ये या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बद्दल बाबासाहेबांनी हा जो पक्ष स्थापन केला या पक्षाबद्दल ते असं सांगतात की बाबासाहेबांनी ही जी घटना लिहिलेली आहे रिपब्लिकन पक्षाची, ही राजकीय घटना, आणि त्यांनी भारतीय जनतेला जे खुलं पत्र लिहिलेलं आहे आणि त्याची जी 7 प्रिन्सिपल्स टाइम्स ऑफ इंडियाला जी प्रसिद्ध केलेली आहेत ती इतकी मौलिक आणि मूल्यवान आहेत की ते भारतात रक्ताचा एक थेंब न सांडू देता इथे ते क्रांती करू शकते, भारताचा विकास करू शकते. इतकंच नाही तर जगातल्या लोकांना देखील ते मार्गदर्शक ठरू शकते. आज कुठल्या अवस्थेमध्ये आहे रिपब्लिकन पक्ष? कुठल्या अवस्थेमध्ये आहे? त्याला जातीचं स्वरूप आणलं. रिपब्लिकन या शब्दाचा अर्थ जात होतो का? रिपब्लिक, एखादं घर जेव्हा आपण बांधतो त्याला आपण काय म्हणतो? रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे काय केलं आपण? पुनर्बांधणी केली. भारताची देखील बाबासाहेबांनी या संविधानाच्या माध्यमातून पुनर्बांधणी केली. हे राष्ट्र होतं का? 26 जानेवारी 50 पूर्वी हे राष्ट्र होतं का? नाही. 604 संस्थानिकांमध्ये हा देश वाटलेला होतो. हा वाटलेला देश होता. 2-2, 2.5 जिल्ह्याचे राजे होते आणि ते आपलं राज्य विलीन करायला तयार नव्हते भारतामध्ये. बाबासाहेबांनी असे काही कागद तयार केले, असे काही कायदे बनवले की सगळी राजेशाही नष्ट झाली, प्रजा कोणी राहिलेलं नाही. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक असं म्हटलेलं आहे, प्रजा म्हटलेलं नाही. म्हणून इतकी काही जे मौल्यवान आणि इतकी सुंदर बाबासाहेबांनी जी विचारधारा दिलेली आहे या राजकारणापायी ते नष्ट होत आहे आणि एका विचित्र विकृत लोकांच्या हातामध्ये देशाची सत्ता गेलेली आहे. संविधान बदलत चाललेलं आहे. तुमची लोकशाही केवळ नावासाठी राहिलेली आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही जी बुद्धी प्रामाण्यवादी जी मूल्य आहेत भारतातली, ही हळूहळू नष्ट होत आहेत. केवळ राजकारण आम्हाला समजलं नाही म्हणून, केवळ राजकारणाचं मूल्य आम्हाला समजलं नाही. या बाबासाहेबांनी फुकट नाव नाही दिलं त्यांच्या पक्षाला रिपब्लिक. हे रिपब्लिक राष्ट्र वाहून नेण्यासाठी, या राष्ट्राचा विकास करण्यासाठी त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की बाबासाहेबाचा हा जो पक्ष आहे या नागपूरच्या नगरीमध्ये विकसित झालेला आहे, या नागपूरच्या नगरीतूनच उगम पावलेला आहे. म्हणून मी आता जास्त तुमच्या पुढे न बोलता फक्त एक विनंती करतो की हा एक इतिहास तुम्हाला निर्माण करायची संधी आहे. क्षितिज गायकवाड या प्रभागामध्ये उभे आहेत. तसाच आमचा एक उमेदवार 7 मध्ये आहे, प्रभाग क्रमांक 7, आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये देखील आमचा एक उमेदवार आहे.
आम्ही जी लढाई लढत आहोत ती वैचारिक आहे आणि ही वैचारिक लढाई हे राजकारणाच्या माध्यमातून नैतिक मूल्य रुजवा असं जे बाबासाहेब म्हणतात, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी, संविधानाप्रती तुमची नीतिमत्ता नैतिकता असली तरच तुम्ही या देशामध्ये न्याय व्यवस्था प्रस्थापित करू शकता. तुम्ही संविधानाला विसरून जाल आणि माझं मत मी याला नाही देत ना त्याला देतो, तर मग त्याला काही अर्थ नाही आहे. महिलांवरती तर बाबासाहेबांनी इतके उपकार केलेले आहे की जगातल्या महिला 250 वर्ष मतदानासाठी रस्त्यावर उतरलेल्या आहेत, परंतु भारतातली आमची एकही महिला बाबासाहेबांनी रस्त्यावर उतरू दिली नाही. तर तिच्यासाठी हिंदू कोड बिल लिहिलं, तिच्यासाठी मनुस्मृती जाळली जे तिला न्याय देत नाही आणि तिला मतांचे अधिकार दिले. इतकं सुंदर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राष्ट्र घडवण्यासाठी कष्ट उपसले, बौद्धिक कष्ट उपसले त्यांनी. आपण सर्वांनी या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत याचा आपण आदर केला पाहिजे, याचा पुरस्कार केला पाहिजे आणि लोकांना दाखवून दिलं पाहिजे की धनशक्ती काम नाही करत. कारण बाबासाहेबांचं एक सुंदर वाक्य आहे, सिन्स द बुद्धिस्ट पीपल कॅनॉट रूल विथ आर्म्स अँड वेपन, दे शुड लर्न टू रूल विथ ब्रेन अँड पेन. भारतीय नागरिकांना, जे प्रबुद्ध नागरिक आहेत त्यांना बाबासाहेब म्हणतात ब्रेन आणि पेनच्या बळावरती तुम्ही राज्य करू शकता. मग काय लागते आपल्याला, कुठलं साधन लागते? प्रत्येकाला ब्रेन आहे, पेन किती स्वस्त आहे, तुम्हाला प्रत्येकाच्या जवळ पेन आहे. मग या ब्रेन आणि पेनचा उपयोग करा, म्हणजे बुद्धिवादी राजकारणाकडे वळा आणि तुमच्या मतामुळे, तुम्ही दिलेल्या मतामुळे जे बिचारे सुखसोयीपासून वंचित आहेत त्यांना न्याय मिळू शकतो. आणि त्यांना न्याय द्यायचा असेल तर ते मत तुम्ही असं दिलं पाहिजे की आम्हाला भारतामध्ये दुःखमुक्ती करायची आहे. तुम्ही भारत नाही करू शकत, तुमच्या वार्डाचा प्रभागाचा करू शकता. म्हणून या निमित्तानं तुम्ही एक इतिहास घडवा. मी त्यासाठीच आलो की म्हटलं बा एक संधी आहे आणि आपल्या वाट्याला एवढा विद्वान माणूस आलेला आहे, त्या माणसाने इतकं काही केलेलं आहे. 250 खंड होतील इतकी पुस्तकं लिहिलेली आहे, जगात कोणी लिहिलेली नाही. असा एक विषय नाही की ज्या विषय बाबासाहेबांना हाताळलेला नाही आहे. म्हणून जगातल्या लोकांनी बाबासाहेबांना संविधान एक्सपर्ट म्हणून अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीने त्यांना डिलीट दिलेली. ज्या अमेरिकेने सगळ्यात पहिल्यांदा संविधानामध्ये रिपब्लिक शब्द टाकला, जगामध्ये 158 राष्ट्र आहेत जे स्वतःला रिपब्लिक म्हणतात, परंतु बाबासाहेबाला जेव्हा विचारलं की ही रिपब्लिक आहे आयडिओलॉजी तुम्ही अमेरिकेच्या घटनेतून घेतली का, तर बाबासाहेब नाही म्हणतात. त्यांना पुन्हा प्रश्न केला की हे तुम्ही प्लेटो कडून घेतले का, सॉक्रेटिस कडून घेतलं का, अरिस्टॉटल कडून घेतलं का, कारण हे जगातले विद्वान लोक ग्रीक देशामधले यांच्याकडून तुम्ही ती रिपब्लिकची प्रेरणा घेतली का, तर बाबासाहेब म्हणतात नाही, ही तर भारतकालीन प्रेरणा आहे, ही बुद्धाच्या काळातही होती, बुद्धाच्या आधीही होती आणि तीच प्रेरणा मी संविधानामध्ये घेतलेली आहे, तोच शब्द मी घेतलेला आहे. या शब्दाचं खूप मोठं महत्व आहे. त्या शब्दाचा लॅटिन अर्थ असा आहे, सत्ता उलथून पाडणारे लोक. रेस पब्लिका त्याचा लॅटिन अर्थ आहे. रिपब्लिक या शब्दाचा अर्थ रेस पब्लिका होतो लॅटिन भाषेमध्ये आणि त्याचा अर्थ त्या भाषेमध्ये होतो सत्ता उलथून पाडणारे लोक. लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्षाला मजबूत केल्याशिवाय देशात डेमोक्रेसी, पार्लमेंटरी डेमोक्रेसी उभी राहणार नाही. म्हणून तुम्ही विरोधी पक्षाकडे लक्ष दिलं पाहिजे, विरोधी पक्षाला मत दिलं पाहिजे आणि ज्यांना सत्तेचा माज आला आहे त्यांना सत्तेतून मतदानाच्या प्रक्रियेतून खाली खेचलं पाहिजे. हीच खरी लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीच्या साठी आम्ही भांडत आहोत. निवडून येणे हा मुद्दा नाही, पराजय होणे हा मुद्दा नाही. या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संवाद करत आहोत. बाबासाहेबांची चळवळ आम्ही लोकांमध्ये जाऊन सांगत आहोत की हे असं सत्य आहे. तुम्ही पण त्या सत्याचा सन्मान करा. तुकाराम का महाराज काय म्हणतात, सत्य असत्याशी केले मन ग्वाही, मान येलेले नाही बहुमता. कारण आमच्याकडे ब्रेन आहे. म्हणून तुम्ही देखील कुणाचा अपप्रचाराला बळी न पडता क्षितिज गायकवाड यांना मतदान करा. एक चांगला उमेदवार आहे, मी त्यांना 10 वर्षापासून ओळखतो, माझा मित्र आहे तो, त्याचा स्वभाव चांगला आहे, त्याचे विचार चांगले आहेत आणि काहीतरी करण्याच्या उद्देशानं तो माणूस आपल्या खिशातले पैसे खर्च करत आहे. रिपब्लिकन पार्टीजवळ काही खजाना नाही, रिपब्लिकन पार्टीची काही देशात सत्ता नाही, पण ही संकल्पना, ही कन्सेप्ट बाबासाहेबांना दिलेली आहे. हे बाबासाहेबांचं मातृ संघटन आहे आणि ते संघटन रद्द होऊ नये. ते संघटन असं म्हणजे
विनाश पाहू नये, त्याला जिवंत केलं पाहिजे, त्याला जगवलं पाहिजे, या ध्येय आणि उद्दिष्टाने तो माणूस हे लढतोय. आपण त्या गोष्टीला सहकार्य केलं पाहिजे आणि एक क्रांती घडवली पाहिजे. फार मोठा इतिहास होणार आहे हा फार मोठा इतिहास घडणार आहे. जर तुम्ही क्षितिज गायकवाडला जर निवडून आणलं तर रिपब्लिकन पार्टीचा इतका मोठा इतिहास होणार आहे. कारण या देशातले सगळे पक्ष, जेवढे पक्ष आहेत ते सगळे पक्ष बाबासाहेबांचा पक्ष नष्ट करायच्या मागे लागले आहेत. म्हणून आमच्या समाजातल्या काही दलालांना ते मंत्रिपद देतात, काही लोकांना महामंडळ मिळाले, तुम्हाला माहित आहे. तर बाबासाहेबाचा पक्ष नष्ट झाला पाहिजे, तो गटातटामध्ये विभागला पाहिजे. परंतु मी तुम्हाला सांगतो, बाबासाहेबाचा पक्ष आजही निवडणूक आयोगाकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फाउंडर बाय डॉक्टर B.R. आंबेडकर रजिस्टर्ड नंबर 191 या क्रमांकावरती आजही तो पक्ष जिवंत आहे आणि त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार क्षितिज गायकवाड आहे. आपण जर हा पक्ष विजयी केला तर हा बाबासाहेबाचा पक्ष तुम्ही जिंकून आणला असं होईल आणि ह्या प्रस्थापितांचे दुकानं बंद होतील. तुम्ही या निमित्तानं एवढं करा, एवढी विनंती मी आपल्याला करतो आणि एक नवा इतिहास घडवा या निमित्तानं. इतकं बोलतो आणि थांबतो. तुमचे छोटे मोठे काही जे प्रश्न असतील आरोग्याचे, शाळेचे, हे ते तर सगळे सुटतीलच. आपण जर क्षितिज गायकवाडांना सत्तेत पाठवलं तर एक विरोधी पक्ष म्हणून एक आपल्याला आवाज बुलंद करता येईल. परंतु त्याचबरोबर बाबासाहेबाचा हा पक्ष जो आहे, हा पक्ष जो लयात चाललेला आहे, ज्याला नष्ट करण्याच्या प्रक्रियेपर्यंत इथल्या लोकांनी आणलेला आहे, तो पक्ष साबूत राहील. ज्या बाबासाहेबांनी मताचे अधिकार दिले त्या बाबासाहेबाचा पक्ष तुमच्यासाठी उभा आहे. तुम्ही त्या बाबासाहेबाच्या पक्षाला मत द्या, इतकी विनंती करतो. थांबतो. जय भीम. नमस्कार.